नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 1 सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, गटात न बसणारा शब्द ओळखा। हा प्रश्न NMMS एक्झाम 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा। 1 आदिजीव, 2 कवके, 3 जीवाणू, 4 शैवाले। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवाणू। पुढचा प्रश्न पहा। 2 आदिकेंद्रिकी पेशीचा आकार टिंब असतो। हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा। 1 5 ते 10 मायक्रोमीटर, 2 1 ते 10 मायक्रोमीटर, 3 5 ते 100 नॅनोमीटर, 4 1 ते 10 नॅनोमीटर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 ते 10 मायक्रोमीटर। पुढचा प्रश्न पहा। 3 जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? हा प्रश्न NMMS एक्झाम 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा। 1 हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, 2 कॅनिस फॅमिलियारिस, 3 बोस टॉरस, 4 सॉर्गम वल्गेर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिबिस्कस रोजा सायनेन्सिस। पुढील प्रश्न, पुढीलपैकी कवक कोणते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा। 1 शैवाल, 2 अमिबा, 3 पेनिसिलियम, 4 युग्लिना। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेनिसिलियम। पुढचा प्रश्न पहा। 5 टिंबमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही। हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा। 1 शैवाल, 2 बुरशी, 3 निवडुंग, 4 कमळ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुरशी। पुढचा प्रश्न पहा। 6 विषाणूंचा आकार सुमारे टिंब एवढा असतो। हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा। 1 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, 2 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर, 3 200 मायक्रोमीटर, 4 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर। पुढचा प्रश्न पाहूया। 7 गटात न बसणारा शब्द ओळखा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा। 1 गोलाकार, 2 तरफदार, 3 दंडाकार, 4 सर्पिलाकार।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तरफदार. पुढचा प्रश्न पहा. 8 दृश्यकेंद्रिकी पेशीचा आकार टिंबटिंब असतो. हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 ते 10 मायक्रोमीटर, 2 5 ते 100 मायक्रोमीटर, 3 5 ते 100 नॅनोमीटर, 4 1 ते 10 नॅनोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 ते 100 मायक्रोमीटर. पुढचा प्रश्न पहा. 9 सजीवांना वैज्ञानिक नाव देण्यासाठी द्विनाम पद्धती टिंबटिंब यांनी पहिल्यांदा वापरली. पर्याय पहा. 1 कोपलँड, 2 कार्ल लिनियस, 3 चॅटन, 4 विटाकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्ल लिनियस. पुढचा प्रश्न पहा. 10 टिंबटिंब हे सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत असे म्हणतात. पर्याय पहा. 1 कवके, 2 जीवाणू, 3 विषाणू, 4 शैवाले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विषाणू. पुढचा प्रश्न पहा. 11 टिंबटिंब यांनी इसवी सन 1925 मध्ये सजीवांचे आदिकेंद्रिकी व दृश्यकेंद्रिकी असे 2 गट केले. पर्याय पहा. 1 विटाकर, 2 कार्ल लिनियस, 3 चॅटन, 4 कोपलँड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चॅटन. पुढचा प्रश्न पहा. 12 आदिकेंद्रिकी सूक्ष्मजीव टिंबटिंब सृष्टीतील आहेत. पर्याय पहा. 1 वनस्पती, 2 प्रोटिस्टा, 3 मोनेरा, 4 कवके. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोनेरा. पुढचा प्रश्न पहा. 13 पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत टिंबटिंब यांनी वापरली. पर्याय पहा. 1 कार्ल लिनियस, 2 रॉबर्ट विटाकर, 3 हेकल, 4 चॅटन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॉबर्ट विटाकर. पुढचा प्रश्न पहा. 14 पुढीलपैकी असत्य जोडी ओळखा. पर्याय पहा. 1 कवक कॅन्डिडा, 2 आदिजीव अमिबा, 3 शैवाल आदिकेंद्रिकी, 4 विषाणू बॅक्टेरियोफाज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शैवाल आदिकेंद्रिकी. पुढचा प्रश्न 15 नीलहरित शैवालांचा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये होतो. पर्याय पहा. 1 मोनेरा, 2 प्रोटिस्टा, 3 कवके, 4 वनस्पती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोनेरा. पुढचा प्रश्न पाहूया. 16 इसवी सन 1866 साली टिंबटिंब यांनी सजीवांना 3 सृष्टींमध्ये विभागले. पर्याय पहा. 1 कार्ल लिनियस, 2 कोपलँड, 3 चॅटन, 4 हेकेल.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हेकेल. पुढचा प्रश्न पहा 17. टिंबटिंब या सूक्ष्मजीवाची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पर्याय पहा 1 शैवाल, 2 कवक, 3 जीवाणू, 4 विषाणू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कवक. पुढचा प्रश्न पहा 18. प्लाझ्मोडियममुळे टिंबटिंब होतो. पर्याय पहा 1 एड्स, 2 अमांश, 3 मलेरिया, 4 पोलिओ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मलेरिया. पुढचा प्रश्न पहा 19. गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय पहा 1 पोलिओ विषाणू, 2 इन्फ्लुएंजा विषाणू, 3 HIV एड्स विषाणू, 4 पिकोर्ना विषाणू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिकोर्ना विषाणू. पुढचा प्रश्न 20. पुढीलपैकी असत्य जोडी ओळखा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा 1 मानव इन्फ्लुएंजा विषाणू, 2 जीवाणू बॅक्टेरियोफाज विषाणू, 3 वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू, 4 गुरे पिकोर्ना विषाणू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 1 सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.